एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण घरच्या घरी कोकोनट बिस्किट्स बनवूया. तर त्यासाठी इथे 1.5 वाटी मी मैदा घेते, पाऊण वाटी साखर, 1 वाटी तूप, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, पाव चमचा सोडा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि गरजेनुसार दूध घ्यायचं आहे. तर इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी तूप काढून घेते. तर तूप आपल्याला इथे घट्टच घ्यायचं आहे, वितळलेलं घ्यायचं नाही आहे. तर तुपाऐवजी डालडा वापरला तरी पण चालेल. तर आता तुपामध्ये आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि पिठी साखर आणि तूप हे चांगलं फेसून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हे फेसत राहायचं आहे. तर आता इथे रंग पण बदलायला लागला आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आता मैदा घालायचा आहे, नंतर डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. तर आता अर्ध घालायचं आहे, अर्ध नंतर वापरायचं आहे. व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे हाताने मिक्स करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल दूध किती लागेल ते. तर इथे फक्त आपल्याला 1 ते 2 चमचेच दूध लागणार आहे, तर तेवढं घालून घ्यायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा. जसं जसं हे पीठ आपण मळत जातो ना तसं गोळा तयार व्हायला लागतो. आता इथे गोळा तयार झाला आहे. तर आता हे पुन्हा आपल्याला एका पोळपाटावर घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आणि असं रोल करून घ्यायचं आहे आणि एकसारखे गोळे करून आपल्याला हातावर थापून घ्यायचे, म्हणजे बिस्किटांचा आकार द्यायचा आहे. जर तुमच्याकडं बिस्किट कटर असेल तर त्यांनी हे बिस्किटं पाडून घ्या, खूप मस्त बिस्किटं तयार होतील. आता माझ्याकडे बिस्किट कटर नाही आहे त्याच्यामुळे मी हातावरच तयार करते. तर अशा पद्धतीने आपण सगळे बिस्किट तयार करून घेऊया. तर इथे एक साधी प्लेट घ्यायची आहे, त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि त्यावर हे बिस्किट आपल्याला ठेवून घ्यायचे. तर आता मी कढई आधीच फ्रीट करायला ठेवली आहे. तर इथे आता बिस्किट ठेवताना थोडं अंतर ठेवायचं आहे. तर तुम्ही आता अंतर बघा, नंतर आपण बघूया किती फुलले जातात. तर यावर आता उरलेले डेसिकेटेड कोकोनट घालून घेते आणि हाताने चांगलं हे प्रेस करायचं, म्हणजे चांगलं चिटकलं जाईल. तर कोकोनट बिस्किट म्हटल्यावरती खोबऱ्याचा तर वापर आलाच पाहिजे, म्हणून इथे भरपूर असं वरतून खोबरं घालायचं आहे आणि हे चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला 20 मिनिटांसाठी बेक करायचं आहे. तर 20 मिनिटांसाठी ते झाकण ठेवून बेक करून घेऊया. तर आता 20 मिनिटांनी बघा तर किती फुललेत बिस्किट, मध्ये मध्ये किती अंतर होतं. तर मला तर असं वाटतं की प्लेटसुद्धा कमी पडली ह्या बिस्किटांना. आणि आता थंड करायचे, लगेच गरम असताना बिस्किट काढायचे नाही, पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, म्हणजे पटकन निघतात. तर तुम्ही बघू शकता इथे रंग पण किती छान आलाय आणि नानकट आहे कशी खुसखुशीत असते आणि बिस्किट थोडंसं क्रंची, म्हणजे थोडासा किंचितचा कडकपणा असतो. म्हणून आपल्याला इथे थोडं दूध वापरायचे, म्हणजे बिस्किटाचं टेक्स्चर येईल त्याला. तर तयार झालेत आपले इथे कोकोनट बिस्किट. तर खरंच ही रेसिपी खूप साधी, सोपी, सिंपल आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि इतकी चविष्ट होतात हे बिस्किट. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.